नमस्कार, सखी सह्याद्री या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। नुकताच सतर्कता सप्ताह सुरू झालेला आहे आणि एक भारतीय नागरिक म्हणून नैतिक जबाबदारी आहे आपली सतर्क राहण्याची। आजच्या आपल्या चर्चेचा विषय सुद्धा आहे सतर्कता आपली नैतिक जबाबदारी। आपण सतर्क का राहायला हवं, कुठल्या बाबतीत राहायला हवं आणि सतर्क राहण्याचे काय फायदे आहेत या विषयावर चर्चा करणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमात। आणि त्याकरता आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे माधुरी बाविस्कर मॅडम यांना, ज्या की अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग इथे जबाबदारी सांभाळत आहेत। आणि मॅडम विषयी सांगायचं झालं तर 2015च्या MPSC परीक्षेत प्रथम प्रयत्नातच त्यांची निवड झाली होती आणि 2021 मध्ये त्यांचं सगळं कार्य बघता त्यांना एस्पायरिंग वुमन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। तेव्हा स्वागत करूया माधुरी मॅडम, तुमचं खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात। नमस्कार। आणि तुम्ही इथे आलात, खूप छान वाटतंय। खूप महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपला विषय आहे सतर्कता आपली नैतिक जबाबदारी। सध्या तुम्ही अँटी करप्शन ब्युरो डिपार्टमेंट सांभाळत आहात, पण सगळ्यात आधी मला जे विचारावंसं वाटतं की MPSC परीक्षेच्या प्रथम प्रयत्नातच तुमची निवड झाली, तर हा खूप एक मोठं इन्स्पिरेशन आहे आपल्या दर्शकांकरता। तर त्या दृष्टीने की सगळ्यात पहिले कशी ही तयारी तुम्ही केली आणि कसं ह्या क्षेत्राकडे तुम्ही वळलात? सर्वप्रथम सांगू इच्छिते, मी नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यातून आहे। तर त्यावेळी तो नुकताच जिल्हा झालेला होता। तर इतर अधिकाऱ्यांकडे आपल्या जिल्ह्याची जशी डेव्हलपमेंट होते ते बघून असं वाटलं की प्रशासनात आपण जावं आणि तशी मला आवड निर्माण झाली। आणि पुण्यात COEP या संस्थेत BTech करत असताना मी पुन्हा एकदा फायनल केलं की आपण स्पर्धा परीक्षेतच करिअर करायला हवं, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायला हवं। आणि त्या दृष्टीने UPSC आणि MPSC दोघांची तयारी सुरू केली आणि MPSC पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळालं, कारण कॉलेजच्या 4थ्या वर्षाला असतानाच मी प्रिपरेशन सुरू केलं होतं। NCERT असो, बेसिक पुस्तकं वाचणं असो आणि जनरल आपण जो म्हणतो जनरल नॉलेजचं जे अभ्यास आहे ते सर्व सुरू केलं होतं। तर आधीचं माझं करिअर बघता म्हणजे स्पर्धा परीक्षा देणे असो, कोणत्याही शालांत परीक्षा देणे असो, 10वी 12वीला पण मी मेरिटला आले होते। तर त्याचा एक शाळेमधनं माझा चांगला बेस तयार झाला होता। आईवडिलांनी गायडन्स केलं होतं, त्यामुळे असेल कदाचित, कारण प्रयत्नांबरोबर एक लक फॅक्टर पण असतो। तर लकीली माझं पहिल्या प्रयत्नात झालं। पहिल्या प्रयत्नात तुमचं झालं। तुम्ही म्हणताय की लक फॅक्टर असतो, तो असतोच, पण मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे। पण तुम्ही आता सांगितलं तसं की तुम्ही इंजिनिअरिंग करत होतात आणि ती इंजिनिअरिंग करता करता तुम्ही MPSCची पण तयारी करत होतात। तर कधी असं जाणवलं नाही का की इंजिनिअरिंग, कारण आजकालचं जे मुलांचं फॅसिनेशन आहे की इंजिनिअरिंग केलं म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट नोकऱ्या असतात आणि तिथे भरपूर पगार आणि हे सगळं असतं, ते एक अट्रॅक्शन असतं एका सर्टन एजमध्ये, त्या वयात। आणि MPSCमध्ये मेहनत खूप आहे, भरपूर अभ्यास करावा लागतो। तर ह्याविषयी काय तुम्हाला सांगावंसं वाटेल? एक घरात नाही होतं की पैशापेक्षा तुला जे आवडतंय त्यात करिअर कर। आणि माझं एक मनाशी होतं की आपण असं काहीतरी सर्व्हिस करायला पाहिजे की आपण
लोकांप्रती आपण काहीतरी उत्तरदायित्व या भावनेने आणि अशा सर्व्हिसमध्ये गेलं तर मला एक कामाचं सॅटिस्फॅक्शन मिळेल, तर ते मला जास्त महत्त्वाचं होतं. माझ्या कॉलेजमध्ये असतानाही म्हणजे COEP ही अशी संस्था आहे की बरंच सामाजिक कार्यक्रम देखील होत असतात, तर त्याद्वारे पण जडणघडण होत गेली. बरेचसे अधिकारी कॉलेजला यायचे, त्यांचे लेक्चर्स ऐकले आणि एक पक्कं झालं की आपला कल इकडे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याकडे जास्त आहे आणि तिथं मी काम केलं तर मला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल म्हणजे इतर प्रायव्हेट सेक्टरमधल्या नोकरीपेक्षा. तर हे माझं फायनल झालं बऱ्यापैकी 3-4 वर्षात असताना. तर सगळ्यांचंच ज्यांना स्पर्धा परीक्षेत यायचं आहे तर त्यात त्यांनी बघायला पाहिजे की आपण फक्त स्पर्धा परीक्षेत जी मिळणारी प्रसिद्धी आहे ती न करता यात काम तर तुम्हाला करायचं आहे. 24 तास आपल्याला काम करावं लागतं आणि ते सर्व्हिसमध्ये येण्यासाठी तुमचं मोटिवेशन असेल तरच तुम्ही तुमचं जे आपली समाजाप्रती आपलं जे उत्तरदायित्व आहे ते चांगल्या प्रकारे देऊ शकतो. खूप छान तुम्ही सांगितलं की समाजाप्रती आपलं काही ना काही उत्तरदायित्व आपण देणं लागतो आपल्या या समाजाचं, आणि ही खूप छान संधी असते. मला असं वाटतं स्पर्धा परीक्षांच्या थ्रू तुम्ही जेव्हा कुठल्याही सरकारी डिपार्टमेंटमध्ये येतात तर तुम्हाला खूप एक छान संधी मिळते आपल्या समाजाचं ऋण फेडण्याची. पण ह्याकरता जी तयारी करावी लागते त्याविषयी काय सांगाल? काय अशी तयारी मुलांनी करायला हवी की त्यांचं सिलेक्शन चांगल्या मार्कांनी होईल किंवा चांगल्या पद्धतीने ते येऊ शकतात? ते परीक्षा ही खूप मोठी आहे, त्यात भरपूर विषय असतात, आपल्या विषयांचा आवाका भरपूर असतो. तर त्यात एक त्यांनी बेसिक न्यूजपेपर रीडिंगपासून आपल्या समाजाचे जे प्रश्न आहे त्याची माहिती आपल्याला मिळत जाते आणि त्याचबरोबर जे कोर्समधले म्हणजे आपल्या परीक्षेशी रिलेटेड जे सगळे विषय आहे ते आपण करतोच, परंतु आपण उघड्या डोळ्यांनी समाजाचे प्रश्न जर बघत गेलो तर ते आपल्या परीक्षेच्या प्रश्नांसोबत पण आपल्याला रिलेट करता येतात. त्यामुळे परीक्षा कितीही मोठी असली, आव्हानात्मक असली तर अगदीच पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही जर त्याचं रोजच्या जीवनाशी त्याला निगडीत केलं तर ते लवकर तुमच्या अभ्यासाला पण उपयोगी पडेल आणि परीक्षेत देखील उपयोगी पडेल. खूप छान. आणि ही चर्चा आपण करू, पण आता सध्या थोडंसं वळूया की सतर्कता सप्ताह आपण आता साजरा करतो आहे सर्वत्र. तेव्हा सतर्कता सप्ताह म्हणजे नेमकं काय आणि काय उद्देश आहे याच्या मागे? संपूर्ण भारतात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर आपण सतर्कता सप्ताह पाळत आहोत. हा सतर्क सप्ताह आहे भ्रष्टाचार विरोधी सतर्कता सप्ताह, ज्यामध्ये सर्व नागरिकांप्रती एक आपण जनजागृती वेगवेगळ्या प्रकारे करत आहोत. यात मुलाखती असतील, विविध पथनाट्य असतील, शाळा कॉलेजेसमध्ये अवेअरनेससाठी लेक्चर्स असतील आणि इतर आता जर जे आहे सोशल मीडिया याद्वारे आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्हाला शासकीय कामांबद्दल कोणी लाच मागत असतील किंवा तुमची अडवणूक होत असेल तर 1064 हा महाराष्ट्रासाठी आपला टोल फ्री क्रमांक आहे. त्यावर तुम्ही तुमची तक्रार सांगू शकतात. ती जर भ्रष्टाचारासंबंधी असेल तर आमचे अधिकारी त्याची दखल घेतील. हे सप्ताहाविषयी तुम्ही सांगितलं, पण मला तुम्हाला तुमचं पर्सनल मत किंवा तुम्हाला काय महत्त्व या सप्ताहाचं जाणवतं किंवा काय गरज जाणवते तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्या कार्यातनं, तुमच्या अनुभवातनं काय गरज किंवा महत्त्व तुम्हाला जाणवतं हा सप्ताह साजरा करण्याच्या दृष्टीने? भ्रष्टाचार हा कोणत्या एका पातळीवर राहिलेला नाही आहे, तो सर्वच डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे आणि अगदी गरीब किंवा श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही आहे. भ्रष्टाचाराचा सामना तुम्हाला, आम्हाला, सर्वसामान्यांना सगळ्यांना करावा लागतो. म्हणजे अगदी तुमचं रेशन कार्ड मिळवण्यासाठी असेल, जातीचा दाखला मिळवण्यासाठी असेल किंवा मोठं असं काही कन्स्ट्रक्शन परवानगी आहे, इतर प्रकारच्या परवानगी आहे, असे खूप सारे उदाहरणं आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येकाला भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो, परंतु त्याबद्दल कोणाकडे जावं, कुठे दाद मागावी याची माहिती सामान्य नागरिक असतो किंवा अगदी उच्च शिक्षित लोक असतो, बऱ्याचदा त्यांना माहिती नसते. तर त्यासाठी दरवर्षी हा जो सप्ताह आहे त्याद्वारे आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन करण्याची गरज नाही आहे. शासकीय सेवा देणे हे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे कर्तव्यच आहे आणि त्यासाठी त्यांना सरकारकडून मोबदला म्हणजे पगार असेल किंवा इतर जे भत्ते आहेत ते मिळत आहे. त्याकरिता त्यांनी तुमच्याकडून, नागरिकांकडून कोणत्याही मदतीची, ती आर्थिक असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपात असेल,
त्या व्यक्तीने लाच मागणे हा गुन्हा आहे आणि हे लोकांना जागृती व्हायला पाहिजे. त्यांनी भ्रष्टाचाराला नकार द्यायला हवा आणि अशा जे भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आहेत सरकारमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे यावे. त्यासाठी हा सतर्कता सप्ताहातून आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पुढे यायला हवं. कारण जोपर्यंत आपला समाज हा सोशिक राहील भ्रष्टाचाराविरुद्ध, आपल्याला असं वाटतं की संपूर्ण सरकारी अधिकारी भ्रष्टच असतात, तर तसं नाही आहे. काही थोडके जे अधिकारी आहेत, मोजके अधिकारी आहेत, त्याच्यामुळे लोकांचा असा एक बघण्याचा दृष्टिकोन झाला की सरकारी काम आणि 2 महिने थांब. तर तसं नाही आहे. गव्हर्नमेंटकडून पण बऱ्याचशा उपाययोजना त्यात होत आहेत. तर या सगळ्यांना हे आपलं एकाच कर्तव्य नाही आहे, आपलं समाज म्हणून संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतातील लोकांचं हे कर्तव्य आहे आणि त्याद्वारेच आपण भ्रष्टाचाराचा जो भस्मासूर आहे त्याला एक प्रकारे आपण तोंड देऊ शकतो. आता तुम्ही म्हणालात म्हणजे तसं तुम्हालाही माहिती आहे, इतरही आम्ही सगळे सामान्य नागरिक जे आहेत ते फेस करतो की कुठलंही लहानसं जरी काम असलं पण सरकारी डिपार्टमेंटशी जर ते निगडीत आहे तर तुम्हाला भ्रष्टाचाराचा सामना हा करावाच लागतो. खूप इच्छा असून सुद्धा नागरिकांमध्ये एक कुठेतरी भीती आहे की आपण जर का कंप्लेंट केली तर थोडे दिवसापुरता त्याचा काहीतरी न्यायनिवाडा होईल, पण परत आपल्याला त्रासच जास्त भोगावा लागेल. म्हणून की काय याकडे थोडंसं कानाडोळा लोक करतायत असं कुठेतरी आम्हाला जाणवतं. तर ह्याविषयी काय वाटतं तुम्हाला? तक्रारदार आमच्याकडे जे येत आहेत त्यांची जी माहिती असते ती आम्ही पूर्णपणे गोपनीयता राखत असतो. परंतु फक्त आमच्याकडे एक आहे जी लाचेचा सापळा आम्ही ज्याला म्हणतो, त्यासाठी आम्हाला तक्रारदार हे प्रत्यक्ष त्यांची तक्रार लागतेच आणि आम्ही सरकारी कार्यालयांमध्ये म्हणजे जिथेही कुठे असेल तिथं 2 सरकारी पंचांसमक्ष जातो आणि ह्या संपूर्ण जी आमची प्रोसेस आहे त्यामध्ये तक्रारदाराला कोणत्याही प्रकारे दबाव येणार नाही समोरच्या अधिकाऱ्याकडून याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. अगदी ते प्रकरण न्यायप्रविष्ट असतं, जेव्हा न्यायालयासमोर जातं साक्षीसाठी तेव्हा देखील आम्ही तक्रारदाराला सगळ्या प्रकारे सुरक्षितता पुरवतो की जेणेकरून त्याला कोणताही दबाव येणार नाही आणि तो चांगल्या पद्धतीने साक्ष देईल. तर त्यांनी तक्रार दिली म्हणून त्यांना कोणी टार्गेट करेल असं कोणत्याही प्रकारे आमच्या विभागाकडनं आम्ही काळजी घेतोच. आणि एक आहे की आपण जोपर्यंत आपल्या अन्यायाविरुद्ध उठणार नाही तर इतरांनाही तुम्ही प्रेरणा नाही देऊ शकणार. आपण सगळ्यांनी ही भ्रष्टाचारमुक्त होणे ही सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे. तुम्ही छोट्या गावातले आहात म्हणून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही असं कोणीही भीती बाळगण्याचं कारण नाही. आजकाल मोबाईल सगळ्यांकडे आहे. 1064 ह्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असाल, तुमच्या जिल्ह्यातलं जे ACBचं युनिट आहे, अँटी करप्शन विभागाचं युनिट आहे, तिथं ती आपली तक्रार जाते आणि तुमच्या सोयीनुसार आम्ही अगदी तुमच्या घरी येऊन सुद्धा तुमची तक्रार घ्यायला अगदी आग्रही असतो. तुम्ही फक्त पुढे या एवढीच आमची महाराष्ट्र शासन ACB विभागाकडून अपेक्षा आहे. खूप छान हे तुम्ही सगळं सांगताय आणि एक कुठेतरी समाधान जाणवतं आहेत ना की आपल्या पाठीशी कुठेतरी आहे आणि सेफली आपण आपली जी कंप्लेंट आहे ती नोंदवून अँटी करप्शन ब्युरोला सपोर्ट करू शकतो एक नागरिक म्हणून. पण अँटी करप्शन ब्युरोविषयी आता आपण बोलतो आहे तर मला थोडंसं तुमच्या डिपार्टमेंट आणि तुमच्या जबाबदाऱ्यांविषयी जर का आम्हाला थोडक्यात तुम्ही माहिती देऊ शकलात तर. सर्वप्रथम महाराष्ट्रातील जे अँटी करप्शन ब्युरो आहे त्यात आमचे महासंचालक आहेत सर, DG सर आणि 2 ADG सर आहेत, अप्पर पोलीस महासंचालक आणि यांच्या अधिपत्याखाली आपल्या महाराष्ट्रात एकूण 8 युनिट आहेत ज्याला आम्ही रेंजेस म्हणतो. एका मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत आणि इतर 7 जे आमच्या रेंजेस आहेत तिथं SP दर्जाचे अधिकारी आहेत. या 8 रेंजेसच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हे कव्हर होतात आणि प्रत्येक जिल्ह्यात एक पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी आहे आणि ज्या रेंजेस आहेत तिथे SP त्याच्या अधिपत्याखाली 1 किंवा 2 अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि इतर आमचा सर्व स्टाफ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ACBचं जाळं आहे. आपण आपल्या जवळच्या जिल्ह्यात किंवा आपल्या सोयीच्या युनिटला जाऊन आपली तक्रार नोंदवू शकतात.
प्रत्येक जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक दर्जाचे जे अधिकारी आहेत ते हे सापळा प्रकरणावर असतात आणि त्यांचा कोर्टमधला जे आपण जे म्हणतो की तक्रार एकदा दाखल झाल्यानंतर कोर्टात तडीस न्यायचं काम देखील आमच्याच अधिकाऱ्यांकडनं होत असतं. तर आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करायचं काम अप्पर पोलीस अधीक्षक आणि माननीय पोलीस महासंचालक सर यांच्याकडून वेळोवेळी आमची जी कार्यप्रणाली आहे ती आखली जाते, त्यात वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. तर याविषयी पण आपण पुढे चर्चा करूया, पण सध्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सतर्कता आपली नैतिक जबाबदारी या विषयावर माधुरी बाविस्कर मॅडम यांच्याबरोबर आपण चर्चा करतो आहोत. आणि विश्रांतीवर जाण्यापूर्वी मॅडम आपण अँटी करप्शन ब्युरो या डिपार्टमेंटच्या कार्याविषयी सांगत होतात. तर अँटी करप्शन ब्युरो म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक येतं की करप्शन जर होत असेल तर त्याची कंप्लेंट करण्याकरता म्हणजे अँटी करप्शन ब्युरो हे डिपार्टमेंट असतं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा अँटी करप्शन ब्युरोचे काही इतरही कार्य असतील तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा ना जरा. एक आमच्याकडे अपसंपदाचं कॅल्क्युलेशन किंवा अपसंपदेचा गुन्हा हा एक प्रकार आहे की आपण बऱ्याचदा लोक इन जनरल म्हणत असतात की हा व्यक्ती कमवतोय त्यापेक्षा याचे जास्त फ्लॅट्स आहेत, याची मालमत्ता खूप जास्त आहे. तर त्या व्यक्तीबद्दल जर कोणाला माहिती आहे तर ते कंप्लेंट देऊ शकतात आणि त्यात त्याच्या नोन सोर्स ऑफ इन्कम आपण म्हणतो की त्याच्या वैध मार्गाने मिळवलेली त्याने जी संपत्ती आहे किंवा पगाराव्यतिरिक्त त्याने जे मिळवलेली संपत्ती आहे तर त्याचा आम्ही जर चौकशी केली संपूर्ण आणि त्यामध्ये जर असं आढळलं की याची संपत्ती खूप जास्त आहे तर त्यामध्ये देखील त्या व्यक्तीवर आपण भ्रष्टाचारचा जो कायदा आहे त्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवतो. आणि तिसरा एक प्रकार झाला की क्रिमिनल मिसकंडक्ट, म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो की फाईल्समध्ये अफरातफर झाली आहे किंवा गैरव्यवहार झालेले आहे सरकारी योजनांमध्ये, तर त्याबाबतीत देखील लोकांकडे काही माहिती असेल तर ते त्याबद्दल देखील तक्रार नोंदवू शकतात. जे दोन प्रकार आहेत ते दृश्य नसतात किंवा बऱ्याचदा त्याबद्दल ती खूप मोठी प्रोसेस आहे, परंतु त्याचा देखील गुन्हा नोंदवला जातो आणि त्यातही कन्व्हिक्शनचं जे प्रमाण आहे ते खूप चांगलं आहे. तर लोकांना सांगण्याचं किंवा एक आव्हान आहे की आपण जे एक म्हणतो की जे दृश्य प्रकारचं जे करप्शन आहे त्याबद्दल तक्रारदार पुढे येतातच, परंतु असे आपल्या आजूबाजूला कोणतेही असे जे लोकसेवक आहेत की ते आपल्याला दिसतं आहे की खुलेआमपणे त्यांची संपत्ती जास्त आहे, तर त्याविषयी आपण आपल्या जवळच्या अँटी करप्शन विभागाला नक्कीच तक्रार देऊ शकतात. तक्रार देऊ शकतो आपण, पण एक प्रश्न हाही येतो की ज्यांची चूक आहे किंवा जे करप्शन करतायत त्यांना खरंच पनिशमेंट मिळते का, आणि जर मिळते आहे तर कशा प्रकारच्या पनिशमेंट्स त्यांना. आपला जो भ्रष्टाचाराचा कायदा आहे 1988 साली आणि 2018मध्ये तो रिवाईज झाला आहे, तर त्या अंतर्गत 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. तर नक्कीच आपल्याला पनिशमेंट मिळतात. यात आपण एक टप्पा तर आहे आमचा की तपास करणं, सापळा कारवाई रचणे, परंतु दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे त्या व्यक्तीला दोषसिद्धी होणे. तर दोषसिद्धीसाठी देखील आता आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, कारण की न्यायालयात जाऊन त्या व्यक्तीचा अपराध सिद्ध झाल्यावर जी एक पॉझिटिव्ह आपल्याला एक जनमानसात समजते की या गुन्हा तर नोंद झाला पण त्याचबरोबर त्या व्यक्तीला शिक्षा देखील झाली, तर ती जरब देखील बसते आणि लोकांमध्ये पण एक संदेश जातो की ह्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यावरची जी कारवाई केली आहे ती पोलीस विभागाने तडीस नेली आहे, विशेषतः अँटी करप्शन विभागाने तडीस नेली आहे. हो, हे खूप महत्त्वाचं पण आहे, कारण त्यांनी मनोबल कुठेतरी वाढतं आणि नागरिक म्हणजे हिम्मत पण करतात पुढे. कधीतरी जर का कुणालाही असं काही फेस करावं लागलं तर येऊन कंप्लेंट करण्याची हिम्मतही वाढते जेव्हा कळतं की एखाद्याने केलेली कंप्लेंट तडीस गेली आहे, पनिशमेंट झाल्या आहेत आणि सगळी ही प्रोसेस कंप्लीट जेव्हा होते तेव्हा. नाहीतर बरेचदा हे पण एक कुठेतरी मनात असतं की कंप्लेंट आपण करतो पण वर्षानुवर्ष ती केस सुरूच राहते किंवा ती सॉल्व्ह होत नाही, हवी तशी व्यवस्थित पनिशमेंट मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी पण मला असं वाटतं की दूर होत असतील तुमच्या या जागरूकतेमुळे. एक आणखीन असं की जेव्हा तुम्ही आत्ता आपण जो चर्चा करतो आहे तो सप्ताह सुरू आहे
म्हणून आपण सतर्कता सप्ताह याविषयी, पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या डिपार्टमेंटकडनं इतर काही कार्यक्रम होत असतात का जनजागृती वाढवण्याच्या दृष्टीने? नक्कीच आमच्या विभागाकडून जनजागृतीसाठी वर्षभर कार्यक्रम घेतले जातात आणि आमचा महत्त्वाचा जो टार्गेट ग्रुप आहे जे यंगस्टर्स आहेत, विशेषतः शाळा कॉलेजेसमधले, विशेषतः कॉलेजमधले, कारण त्यांना बऱ्यापैकी हे अनुभव यायला लागतात की सरकारी कार्यालयात जावं लागतं, शाळेचा दाखला असो किंवा जातीचा दाखला असो, उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी त्यांना जावं लागतं कॉलेजेसच्या एंट्रन्ससाठी. तर त्यांना त्या वयापासून समजायला लागतं की सरकारी कार्यालयात कसं काम होतं किंवा कशी आपली वारंवार आपल्याला चक्रा माराव्या लागतात. तर तसे त्यांना अनुभव यायला लागतात. त्यामुळे जर कॉलेजेसपासून आम्ही जे लेक्चर्स घेतो तर त्यात ते स्वतःला आणि इतर स्वतःच्या घरातल्या इतर मेंबर्सना देखील सांगू शकतात की आपण या अन्यायाविरुद्ध कुठेतरी भ्रष्टाचार विरुद्ध अँटी करप्शन डिपार्टमेंटकडे तक्रार करू शकतो. आणि त्याचबरोबर आपले जे इतर ज्या कोणते कार्यक्रम असतील, मोठे मेळावे असतील, कोणतेही प्रकारचे मेळावे असतील, तिथं आमचे अधिकारी कर्मचारी जातात, पॅम्पलेट्स वाटतात, छोटेसे एक लेक्चर्स देतात माहितीपर, जेणेकरून ग्रामीण भाग असो, निमशहरी असो किंवा शहरी भाग असो, तिथल्या लोकांना त्याबद्दल माहिती मिळेल. त्याचबरोबर आमचे बॅनर्स, पोस्टर्स देखील आम्ही अशा ज्या नेहमीच्या वर्दळीच्या जागा आहेत, ST स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो किंवा इतर सरकारी कार्यालय, तिथे देखील आम्ही लावलेले असतात, जेणेकरून त्या व्यक्तींच्या येता जाता त्यांना त्याकडे लक्ष जाईल. कारण 1064 हा खूप सोपा टोल फ्री क्रमांक आहे, सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखा. आपण जसा पोलिसांचा 112 आता आहे किंवा ॲम्ब्युलन्सचा 108 आहे, तसा 1064 हा टोल फ्री क्रमांक सगळ्यांनीच निश्चित पाठच करायला हवा आणि आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेता येईल. नक्कीच. म्हणजे आता जसं सतर्कता सप्ताह सुरू आहे, तर ह्या वेळेला तुम्ही अवेअरनेस जास्त प्रमाणात करता, लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करता, पण त्याचे रिझल्ट्स काही दिवसानंतर दिसायला लागतं. तर ते कसे जाणवतं तुम्हाला? काय म्हणजे अवेअरनेसचं प्रमाण कितपत जाणवतं जेव्हा कार्यक्रम सुरू असतात आणि त्याच्या व्यतिरिक्त? हा एक जनरल आमचा अनुभव आहे की जेव्हा सतर्कता सप्ताह चालू असतो त्या सप्ताहात आणि त्यानंतर जो कंप्लेंट द्यायचा वेग आहे तो जास्त आहे. आणि म्हणजे हे एक नक्की आहे की आपण असं म्हणतो की वर्षातून एकदा पुन्हा सप्ताह साजरा करण्याची गरज काय, तर एक नक्कीच निश्चितच दिसून आलं आहे की जेव्हा आम्ही अवेअरनेस प्रोग्राम करतो त्यानंतर कंप्लेंट यायचं प्रमाण नक्कीच आमच्याकडे वाढतं. म्हणजे बऱ्याचदा असं सुद्धा आम्ही ऑब्झर्व केले की आठवडा बाजारात आम्ही पॅम्पलेट वाटले आणि त्यानंतर आठवडाभरात आम्हाला त्या गावातनं तक्रार यायचं प्रमाण अचानक वाढलं आहे. तर ते नक्कीच आहे की जेवढा आपण अवेअरनेस करणार लोकांमध्ये तेवढं त्याचं नक्कीच रिझल्ट दिसतील. आम्ही पण हा प्रयत्न करतो आहे की आपल्या या आजच्या चर्चेनंतर अवेअरनेस वाढेल आणि आमचे जे दर्शक आहेत ते सुद्धा पुढाकार घेतील आपल्या देशातनं करप्शन दूर करण्याकरता. आणि ही चर्चा अशीच पुढे ठेवूया. पण सध्या सखी सह्याद्रीमध्ये विश्रांतीची वेळ झाली आहे, तेव्हा घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. मॅडम, ब्रेकवर जायच्या पूर्वी तुम्ही सांगितलं की कुठल्या एज ग्रुपचे लोक जास्त अलर्ट आहेत अँटी करप्शनमध्ये कंप्लेंट करण्याकरता. त्याचबरोबर आता मला एक विचारायचं असं आहे की हे एज ग्रुप तर तुम्ही सांगितलं, पण कुठल्या प्रकारच्या कंप्लेंट तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात येत असतात? दैनंदिन जे आपले सरकारी कामं आहेत त्यात लोकांना वेगवेगळ्या त्रास तर करावाच लागतो. तर एक म्हणजे उदाहरणादाखल सांगते की महसूल विभागात जसे की 7/12 आहे, 7/12 दाखला असेल, फेरफार असतील, पोलीस विभागात कधी FIR दाखल करण्यासाठी असतील किंवा इतर इतर गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार करण्याचे उदाहरणं आहेत. तसेच महापालिका असतील, नगरपालिका असतील, तिथे वेगवेगळे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या परमिशन असतील, MSEB कडून काही केसेस असतील की बऱ्याचदा आपल्याकडे वीज चोरीच्या घटना असतात, तिथे अशा प्रत्येक गव्हर्नमेंट विभागात आपण म्हणतो की जिथं व्यक्तीला वाव आहे, एखाद्या व्यक्तीकडून
मोबदला मागण्याचा, अशा बरेचसे जे छोटे छोटे आपले दैनंदिन कामासाठी आपण जातो तिथं सगळीकडेच भ्रष्टाचार होतो. परंतु त्याचबरोबर अशा काही आमच्याकडे केसेस येतात की कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने गव्हर्नमेंट काम केलं आहे, परंतु त्याचं बिल पेंडिंग आहे, तिथं काही टक्केवारी मागितली जाते. किंवा एक प्रकार आहे की अनुकंपेत नोकरी लावायची आहे अनुकंपामधून, तर तिथे देखील लाचेची मागणी केली जाते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्ती आता रिटायर्ड होणार आहे, त्याचं पेन्शनचे जे कागदपत्र आहे ते लवकर प्रोसेस करून देण्यासाठी, किंवा कोणाचे पगाराचे अरियर्स काढून देण्यासाठी, कोणाचं मेडिकल बिलाची कारवाई करून देण्यासाठी, अशा वेगवेगळ्या प्रकारे लाचेची मागणी केली जाते आणि सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण असं म्हणू शकतो एक वरवर म्हणून की जवळपास प्रत्येक पावलावर करप्शन हे फेस करावंच लागतं आहे, कारण कुठले ना कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला सरकारी डिपार्टमेंटमधनं गरज पडतच असते प्रत्येकच कार्यात. मग ते ॲडमिशन्स असो, नोकरी असो, किंवा जसं तुम्ही म्हणालात तसं की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असो किंवा काही असो, असं सगळ्या ह्याच्यात. तर एक तुमचा आत्तापर्यंतचा जो वर्क एक्सपिरियन्स बघता काय जाणवतं तुम्हाला? काही कारणं सांगू शकते की आपले लोक म्हणजे भारतातल्या विशेषतः एक विशिष्ट वर्ग आहे की त्यांना लाच देण्यात काही गैर वाटत नाही, किंवा त्यांना असं वाटतं की ठीक आहे माझं काम जर लवकर होणार असेल तर त्याला आपण कन्सेंटिव्ह करप्शन म्हणतो, की ठीक आहे मला लाईनीत जास्त वेळ उभं नसेल राहावं लागणार तर मला लाच देण्यात काही हरकत नाही आहे, किंवा माझी फाईल लवकर प्रोसेस होते, माझं थोडंसं इलिगल काम आहे जे लवकर होतं आहे, तर ते जर होत असेल तर लाच द्यायला काही हरकत नाही, असा एक विशिष्ट वर्ग आहे. आणि दुसरं म्हटलं तर बऱ्याचदा आपल्याकडे अज्ञान आहे की असं त्यांना असं एक ग्रहच झाला आहे सगळ्या लोकांचं की सरकारी कार्यालयात गेलो तर पैसे दिल्याशिवाय ती व्यक्ती माझं कामच करणार नाही, किंबहुना लोकांना असं वाटतं की लाच मागणे हाच त्याचा हक्क आहे. तर तसं नाही आहे. तर त्या व्यक्तीला पण आपल्या लोकांमध्ये एवढी जनजागृती नाही आहे की सरकारकडून त्या व्यक्तीला सगळे बेनिफिट्स मिळत आहे, पगार मिळतोय, भत्ते मिळत आहे, तर त्याने त्याचं काम करणं हेच तो त्या पदावर आहे ते करणं काम त्याचं कामच आहे हे लोकांना कधी कधी कळत नाही, किंवा सर्व्हिस देणं हे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं काम आहे, ज्याला आपण म्हणतो लोकसेवा हक्क. ती तुमचा हक्क आहे, लोकांना अजूनही जागृती नाही आहे, त्यामुळे पण एक प्रॉब्लेम होतो. आणि बऱ्याचदा असं लोकांमध्ये असं वाटतं की मी जर नाही दिलं तर माझं काम खूप होणार नाही, तो अधिकारी मला मुद्दाम माझं काम अटकवून ठेवेल, तर त्यांना असं वाटतं की सारखं यांच्या पायऱ्या झिजवण्यापेक्षा यांची जी डिमांड आहे ते पूर्ण करून टाकू. म्हणजे एक अगतिकतेमुळे देखील लोक त्या गोष्टीला बळी पडतात. तर हीच एक कारणं आहेत. आणि जशी लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल, आपल्याकडे एक म्हणतो आपण की शाळा कॉलेजांमधनं ही माहिती दिली गेली पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो लोकांना एक जागृती होईल. आणि पब्लिक सर्वंटसाठी एक म्हणाल तर त्यांची एक स्वतःची एक वैचारिक बैठक पाहिजे की मी गव्हर्नमेंटमध्ये आलो आहे म्हणजे लोकांना त्रास देण्यासाठी नाही आलो आहे, मला स्वतःला नोकरीची गरज होती म्हणून मी आलो आहे. तुम्हाला शासनाकडून तुम्हाला वेगवेगळे भत्ते दिले जात आहे, इन्सेंटिव्ह दिले जात आहे, तर तुम्ही ते काम करणं गरजेचंच आहे. नाहीतर आजकाल आपण असं म्हणतो की खूप मटेरियलायझेशन वाढलं आहे, मटेरियलिस्टिक झाले आहेत सगळे. तर प्रत्येकाच्या ज्या मटेरियलिस्टिक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये नाही आला आहात, तर हे पण सगळ्यांनी विशेषतः गव्हर्नमेंट सर्वंटने विचार करण्याची गरज आहे. म्हणजे दोन प्रकार आपण म्हणू शकतो याच्यात की जनतेने जागरूक राहणं गरजेचं आहे की आपले हक्क आपले अधिकार काय आहेत, आणि गव्हर्नमेंट सर्वंटनी पण की आपण ह्या नोकरीत का आहोत ही आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती दोघांच्याही कडनं त्याची जाणीव असणं कुठेतरी गरजेचं आहे. तर एक आणखीन असं की आता तुम्ही जनतेला अवेअर करण्याच्या दृष्टीने गव्हर्नमेंट भरपूर प्रयत्न करतायत वेगवेगळ्या पद्धतीने जनतेला जागरूक करण्याच्या दृष्टीने, सतर्क जनतेने राहावं या दृष्टिकोनातनं. पण तसंच तिथे गव्हर्नमेंट सर्वंट जे आहेत त्यांच्याकरता पण काही कार्यक्रम सरकारकडनं राबवले जातात का, की त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी आणि त्यांनी कुठेतरी करप्शनला आळा घालावा किंवा करप्शन करू नये या दृष्टीने प्रयत्न करावे, असं गव्हर्नमेंट सर्वंट्स करता पण काही सरकार कार्यक्रम राबवतात का?
नक्कीच. सतर्कता सप्ताहामध्येच आपण सर्व जे आपले गव्हर्नमेंटमधले अधिकारी अंमलदार आहेत, कर्मचारी आहेत, ते स्वतः सतर्कता सप्ताहामध्ये शपथ घेतात की मी लाच घेणार नाही, लाच देणार नाही. स्वतः एक शपथ घेतात. आणि त्या पलीकडे जेव्हा लाचेची मागणी त्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीवर झाली, तर त्या व्यक्तीच्या ऑफिसमधले लोकांना कळतं की ह्याचा पाय पोळला आहे, तर ह्या व्यक्तीला किती त्रास होतो आहे ते बघतात. आणि तो पण एक इनडायरेक्टली एक अवेअरनेस येतो त्यांना की त्या व्यक्तीला नंतर त्याच्यावर डिपार्टमेंटल एन्क्वायरी होते, डिपार्टमेंटकडून ॲक्शन घेतली जाते. आणि जर ती व्यक्ती दोषी ठरली, कन्व्हिक्शन झालं, तर त्याला डिपार्टमेंटमधून काढलं जातं, बडतर्फ केलं जातं. आणि त्याला नंतर जे मिळणारे बेनिफिट्स आहेत ते देखील मिळत नाही, पेन्शन मिळत नाही. तर असा बराच त्रास त्यांना होतो. तर त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटची एक कार्यप्रणाली आहे. आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सिव्हिल सर्व्हिस कंडक्ट रूल म्हणतो आपण, ते आहेत. तर त्यात कडक शिक्षा आहेत, रूल्स आहेत वेगवेगळे. तर त्याद्वारे त्यांना एक आपण म्हणतो की डिटरन्स इफेक्ट राहतोच. आणि त्यांचे विभाग प्रमुख वेळोवेळी अवेअरनेस तयार करत असतात, अवेअरनेसचा परिपत्रक काढत असतात की अशा काही कारवाई झाल्या तर तुम्हाला जे प्रमोशनल बेनिफिट्स असतील वगैरे त्यांना तुम्ही मुकाल. तर ती एक इनडायरेक्टली त्यांच्यावर एक वचक त्याद्वारे होतो. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की सरकार फक्त जनतेला जागरूक करत नाहीयेत, तर अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारद्वारे केला जातो आहे. आता आपण चर्चा करतो आहोत सतर्कता ही आपली नैतिक जबाबदारी या विषयावर. सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर चर्चा पुढेही अशीच सुरू ठेवूया. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपण सध्या चर्चा करतो आहोत सतर्कता आपली नैतिक जबाबदारी ह्या विषयावर. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी मॅडम आपण सांगितलं की सरकार अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारीविषयी जागरूक कसं ठेवत असतं, पदोपदी काय काय कार्यक्रम राबवून. पण एक आणखीन की अँटी करप्शन ब्युरो म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात एक विचार असतो एक सामान्य जनतेच्या की सापळा रचतात आणि मग रेड होते. तर हा जो सापळा रचण्याची प्रोसेस आहे ह्याविषयी काय आम्हाला माहिती देऊ शकाल तुम्ही? आमच्याकडे कोणताही तक्रारदार येतो, विशेषतः तक्रारदार येणं हेच खूप मोठं आव्हान आहे. तक्रारदार खूप हिंमत करून येत असतात, तेव्हा आम्ही त्यांचं मनोबल वाढवतो, पूर्ण प्रक्रिया समजावून सांगतो. ते तक्रारदार जेव्हा येतात तेव्हा त्यांची तक्रार नेमकी काय आहे, कोणत्या सरकारी कामाविषयी सगळं आपण डिटेल्स घेतो, त्यांची तक्रार लिहून घेतो. आणि त्यानंतर 2 सरकारी पंच आपण बोलावतो. ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे सापळ्याची ती पंच, विशेषतः सरकारी पंच, जेणेकरून ते कोर्टात पलटणार नाही. तर त्यामुळे 2 सरकारी पंच आपण बोलावून घेतो आणि त्यांच्या समक्ष मग आम्ही तक्रारदाराची तक्रार लिहून घेणे, ती पूर्ण सापळापूर्व जी आम्ही तयारी म्हणतो त्याला, ती सगळी पंचांसमक्ष करून घेतो. आणि त्यानंतर तक्रारदारसोबत पंच पाठवले जातात त्या विशिष्ट कार्यालयात किंवा जिथे कुठे लाचेची मागणी झालेली आहे. आणि त्या पंचांच्या समक्ष ती सापळा प्रक्रिया होते, जेणेकरून कोर्टातही एक निष्पक्षपणे ही प्रोसेस झालेली आहे. यात पोलिसांचे जे आम्ही सापळा अधिकारी जे आहेत अँटी करप्शनचे, ते कुठेही डिरेक्टली इन्वॉल्व नसतात. सापळा प्रक्रियेदरम्यान ते काही अंतरावर असतात थांबलेले. आणि ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ती आमच्या डिजिटल एव्हिडन्सेस थ्रू होते, जेणेकरून कोर्टातही त्याला एक एव्हिडन्स व्हॅल्यू राहते आणि त्याचा आम्हाला दोषसिद्धीमध्ये देखील नक्कीच उपयोग होतो. तर सगळ्यांना, सर्व तक्रारदार जे येऊ इच्छितात त्यांना एकच आवाहन असते की आपण या आपलं संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण पारदर्शकपणे पार पाडली जाते आणि जे तक्रारदार आहेत त्यांना त्यांच्या कामाबद्दल दोषी करण्याची जबाबदारी देखील अँटी करप्शन विभागाकडून घेतली जाते. ही सगळी तर प्रोसेस झाली, पण बरेचदा असं होत असेल ना की तुम्ही जेव्हा जाता फील्डवर स्पेशली तेव्हा वेगवेगळे अनुभव येतात. काही अनुभव असे असतात की ते थोडंसं कुठेतरी एक महिला म्हणून थोडंसं इमोशनल करून जातात. असे काही तुमच्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये काही अनुभव असे आले का तुम्हाला जे तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकाल? आमचं साधारण 1 वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी असतो. त्या ट्रेनिंगनंतर त्यामध्ये मी रायगड जिल्ह्यात होते पोस्टेड आणि माझ्याकडे ठाणेदार एक पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून कार्यभार होता.
तर त्यावेळी एक 4 वर्षांच्या मुलीवर एका व्यक्तीने कुकर्म केले होते. तर त्यावेळेस मी देखील थोडीशी गडबडले होते, पण इमोशनली विचार न करता आपण एक ऑफिसर म्हणून त्या व्यक्तीला त्याच्या या दुष्कर्माबद्दल कशी शिक्षा देऊ शकतो, यामुळे त्या संपूर्ण गुन्ह्याचा तपास मी स्वतः केला. तो माझा पहिलाच अनुभव होता तपासातला, परंतु त्यामध्ये माझ्या वरिष्ठ SP सरांचे देखील खूप चांगले मार्गदर्शन लाभले. आणि त्यानंतर माननीय जे कोर्ट होतं, आपलं विशेष कोर्ट असतं पोक्सोचं, तर पोक्सो न्यायालयाने त्याची दखल घेतली. खूप कमी वेळेत, साधारण 1-1.5 वर्षातच त्याचा पूर्ण प्रोसेस झाली आणि 1.5 वर्षानंतर त्या व्यक्तीला 20 वर्षांची शिक्षा झाली. तर मी इमोशनली तर मी स्वतःही डिस्टर्ब झाले होते एवढ्या लहान मुलीसोबत. परंतु पोलीस विभागात आल्यावर आपण सर्वसामान्यांना नागरिकांना न्याय देण्यासाठी हा एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे की जर कन्व्हिक्शन झालं तर त्या व्यक्तीला एक न्याय दिला आणि आपण त्यामध्ये काहीतरी साधन झालो तर हे खूप चांगलं समाधान देऊन जातं. त्याचबरोबर मी यवतमाळ येथे माझी पहिली पोस्टिंग, इंडिपेंडंट पोस्टिंग, आपण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी कोविडची पहिली लाट होती. त्यावेळी आपण एक पर्टिक्युलर एरिया जिथं जास्त लोकांना इन्फेक्शन झाले तो एरिया सील करायचो आणि तिथं पोलीस बंदोबस्त देखील राहायचा. तर तिथे एक 2.5 वर्षाची मुलगी होती जी तिच्या आईसोबत 15 दिवस आयसोलेटेड होती आणि आयसोलेशन पिरियड संपल्यावर, कोविड निगेटिव्ह झाल्यावर ती जेव्हा तिच्या एरियामध्ये परत आली, तिथे संपूर्ण पोलीस बंदोबस्त होता. तेव्हा ती मुलगी ॲम्ब्युलन्समधनं तिची आई तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होती, पण पायरी छोटी असल्यामुळे तिच्या आईला उतरता येत नव्हतं. तर त्यावेळी मी जवळच होते. आम्ही सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत होतो, कारण त्या पहिल्या निगेटिव्ह केसेसमधले होते. तर मी सहजच त्या आईला मदत करण्यासाठी त्या मुलीला माझ्या कडेवर घेतलं आणि आमच्या अंमलदारांनी तो फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. तर लोकांकडनं खूप चांगलं त्याचं रिकग्नेशन मिळालं, कारण त्यावेळी कोरोना म्हणजे आपण अगदी वाळीत टाकल्यासारखे त्या लोकांसोबत वागत होतो. एक पोलीस अधिकारी म्हणून, एक महिला पोलीस अधिकारी म्हणून जेव्हा मी त्या लहान मुलीला कडेवर घेतलं तेव्हा तो विचारही नव्हता केला, पण नंतर लोकांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळाला की त्यावेळी आपण कोविडबद्दल जी निगेटिव्हिटी होती तिला सारून एक इमोशनली मी विचार केला त्यावेळी. तर म्हणजे आपण म्हणू शकतो की कधी कधी एक अधिकारी सुद्धा जनतेकरता किती मोठं मोटिवेशन ठरू शकतात आणि आपली जबाबदारी जर आपण व्यवस्थित पार पाडली तर ते स्वतः आपल्याकरता सुद्धा एक मोटिवेशन असतं, असं तुमच्या अनुभवातनं आम्ही जाणून घेऊ शकतो. जाता जाता एक संदेश जर का आमच्या दर्शकांना द्यायचा झाला तर काय संदेश तुमच्या डिपार्टमेंटच्या वतीने तुम्ही द्याल? महाराष्ट्रातील अँटी करप्शन विभाग सर्वसामान्य जनतेसाठीच कार्यरत आहे. प्रत्येक जिल्ह्यात यांचे कार्यालय आहेत आणि तुमच्या शेजारच्या जिल्ह्यातही तुम्ही जाऊ शकतात तक्रारीसाठी. आणि 1064 हा आपला टोल फ्री क्रमांक आहे. त्याचबरोबर 9067671064 हा आपला व्हॉट्सअप क्रमांक देखील आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्यावरही आपण आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. आम्ही भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला नक्कीच अग्रेसर आहोत, परंतु सर्वसामान्य लोकांचे ज्यांना दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अनुभव येतोय त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी आपण नक्कीच पुढे या. आपल्या जवळच्या अँटी करप्शन विभागाकडे आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन देखील तक्रार देऊ शकतात. भ्रष्टाचार ही आपल्या संपूर्ण भारताचा एक कीड आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल दरवर्षी एक सर्वे घेतो, त्यामध्ये आपण 96व्या क्रमांकावर 2025मध्ये आहोत. म्हणजे आपल्याला पहिल्या 20त जाण्यासाठी देखील खूप मोठा स्कोप आहे. तर आपण सर्वांनी सगळ्यांची आपली ही नैतिक जबाबदारी आहे, त्याद्वारेच आपलं भारताचं राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात अजून आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्यांनीच पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र अँटी करप्शन विभागाकडून आवाहन आहे की आपण तक्रारी करण्यासाठी पुढे या, जेणेकरून आम्ही अशा लोकांविरुद्ध कारवाई करू शकू. नक्कीच आम्ही अशी आशा करतो की आजची आपली ही जी चर्चा आहे त्याने आपले दर्शक नक्कीच जागरूक राहतील आणि आपल्या अधिकारांबद्दल सुद्धा माहिती गोळा करून पुढे येऊन अँटी करप्शन ब्युरोला मदत करून जी आपल्या समाजाला
करप्शन नावाची लागलेली कीड आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करतील. आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आम्हा सगळ्यांना दिली. खूप धन्यवाद. थँक्यू.